दादा काय ही माणुसकीची भिंत आहे. माणुसकीची भिंत म्हणजे इथे जे कपडे नको आहेत ते आम्ही ठेवतो आणि ज्यांना हवे आहेत ते घेऊन जातात. क्या बात है. वेल फर्स्ट एपिसोड में आपने सौंदर्या विलेज की ब्रिलियंस देखी, बट पिक्चर तो देखनी बाकी है मेरे दोस्त. शहर पाण्याच्या टँकरची वाट पाहतोय, परंतु आम्ही भविष्यासाठी पाण्याचं स्टोअर करतोय. पहले इन्होंने विलेजेस की जबान संभाली और फिर पानी संभाला. रिवाइव पॉन्ड्स, एक्टिव वाटर कंजर्वेशन, ये वाटर एफिशिएंट विलेज डिक्लेयर किया गया है. बेसिक नीड्स यहाँ फैसिलिटी नहीं है, डिग्निटी है, और ये सेम रिस्पेक्ट फार्मर्स को भी दिखाई जाती है. आपण बघतो नोकरदाराची रिटायरमेंट खूप वाजत गाजत होते. शेतकरी बिचारा आयुष्यभर कष्ट करतो, त्यावेळेला त्याचा मात्र पण रिटायरमेंटचा सोहळा या गावामध्ये करतो. त्याला कपडे, त्याच्या पत्नीला कपडे. आम्ही तो सोहळा करताना खऱ्या अर्थाने आम्ही त्याचे आशीर्वाद मिळवतो. खूप महत्वाची गोष्ट आहे. अजून काय सर आपण बेसिक चेंजेस केलेत आपल्या गावामध्ये जे जगाला माहित असले पाहिजे? आम्ही पिठाची गिरणी चालू केलेली आहे. पिठाचा दर काय? पिठाचा 1 रुपया किलो. 1 रुपये किलो. हो. क्या बात आहे. आणि पाण्याबद्दल? पाण्याचं 5 रुपयात 20 लिटर थंड आरो प्लॅन्टचं पाणी. जे बाजारामध्ये शेतीमाल विकतात उन्हामध्ये त्यांना बसायला लागतं. मी प्रत्येकाला छत्री दिलेली आहे, सावलीमध्ये बसावं आणि मग त्यांनी ते शेतीमाल विकावं. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता स्मशानभूमीमध्ये आम्ही वृक्ष लागवड वगैरे केली आहे. आलेला माणूस मरणारच आहे, पण मेल्यानंतरही त्या ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय ते ठिकाणही चांगलं असलं पाहिजे. यहाँ हर पब्लिक बिल्डिंग और ग्राम पंचायत सोलर पावर्ड है और पब्लिक टॉयलेट्स मॉल के टॉयलेट से भी ज्यादा क्लीन है. और फिर एक बोल्ड डिसीजन, जो भी इंसान गांव में दहेज देने की केस रिपोर्ट करेगा उसको 5,000 का रिवॉर्ड. कसं वाटतं हुंडाबद्दल? आमच्या सारख्यांना तर खूप चांगलं आहे. आमची परिस्थिती नाही ना हुंडा देण्यासारखी, कारण आमचा मेन माणूसच नाही ना. म्हणजे इथे पैसे देऊन नाते विकत घेता येत नाही. असं एक कोणतं विष आहे जे तुम्ही या गावातून काढून टाकलं? अंधश्रद्धा. लोकांना मला तेच सांगायचंय की अंधश्रद्धा बाळगू नका, आपल्या स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. या गावासाठी स्वप्न काय तुमचं? तर प्रत्येक माणूस इथला माझा श्रीमंत झाला पाहिजे आणि समाज हिताचे निर्णय झाले पाहिजे. इथला माणूस हा फक्त आणि फक्त माणूस म्हणून जगला पाहिजे, तो कोणत्याही जाती धर्माचा नसावा. सौंदर्या विलेज ने मुझे एक अनकंफर्टेबल रियलाइजेशन दिया. बदलाव जात या कानून से नहीं, नीयत से शुरू होता है, और जहाँ नीयत कलेक्टिव है, ग्रोथ गारंटीड है.